सिंहाची गर्जना शब्दातून झाली. गुलाम भारताची झोप एका क्षणात उडाली. स्वराज्य हा मंत्र ज्यांनी जनमानसात रुजवला त्या लोकमान्य टिळकांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद, उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी ज्या महान व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे त्या व्यक्तीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. त्यांनी भारतीयांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. त्यांनी निर्भयपणे ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. ते महान राष्ट्रपुरुष म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मित्रांनो, काही व्यक्ती इतिहास घडताना पाहतात, काही व्यक्ती इतिहास घडताना पाहतात, काही इतिहास लिहितात, पण काही व्यक्ती स्वतःच इतिहास बनतात. लोकमान्य टिळक हे असेच एक युगपुरुष होते. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधर पंत हे विद्वान शिक्षक होते आणि आई पार्वतीबाई यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. लहानपणापासूनच टिळक बुद्धिमान, अभ्यासू आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणारे होते. एकदा शिक्षकांनी चुकीची शिक्षा दिली. टिळकांनी ती शांतपणे स्वीकारली नाही, तर सत्यासाठी ठामपणे उभे राहिले. तेव्हाच त्यांच्या स्वभावातील निर्भयपणा दिसून आला. हा गुण पुढे संपूर्ण देशाच्या नेतृत्वात दिसून आला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी स्वीकारली नाही. त्यांनी देशासाठी काम करण्याचा मार्ग निवडला. त्यांना वाटत होते की शिक्षण हा राष्ट्राचा पाया आहे. म्हणून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पण मित्रांनो, आज आपण आधुनिक शाळांमध्ये शिकत आहोत. आपल्याकडे पुस्तके, संगणक, इंटरनेट आणि अनेक सुविधा आहेत. पण त्या काळात शिक्षणाची परिस्थिती खूप वेगळी होती. तरीही टिळकांनी शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. टिळक केवळ शिक्षक नव्हते, ते परखड पत्रकारही होते. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या लेखणीमध्ये प्रचंड ताकद होती. त्यांनी सत्य लिहिले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. ब्रिटिश सरकार त्यांच्या लेखांना घाबरू लागले, कारण बंदुकीपेक्षा ताकदवान शस्त्र म्हणजे जागृत विचार. टिळकांनी हेच सिद्ध करून दाखवले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, लेखणी झाली वज्रा समान, लेखणी झाली वज्रा समान, देशप्रेम झाला त्यांचा प्राण, देशप्रेम झाला त्यांचा प्राण. स्वराज्याचा दिला मंत्र महान, स्वराज्याचा दिला मंत्र महान, टिळकांचा भारताला अभिमान. मित्रांनो, टिळकांनी एक गोष्ट ओळखली होती, भारतीयांना एकत्र आणल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. पूर्वी गणपती घराघरात साजरा होत असे, पण टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिले. या उत्सवांतून लोक एकत्र आले, विचारांची देवाणघेवाण झाली आणि देशभक्तीची भावना वाढली. आज आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण त्यामागे राष्ट्र जागृतीचा विचार होता हे विसरून चालणार नाही. मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी दिलेली एक घोषणा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरलेली आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एका वाक्याने संपूर्ण भारतात नवचैतन्य निर्माण झाले. लोकांच्या मनातील भीती नाहीशी झाली. प्रत्येक भारतीयाला वाटू लागले की गुलामगिरी कायमची नाही, आपणही स्वतंत्र होऊ शकतो. ही घोषणा फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हती, ती स्वाभिमानाची घोषणा होती. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची घोषणा होती. स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्याची घोषणा होती. मित्रांनो, आज आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे, पण आपण अज्ञान, आळस, वाईट सवयी आणि वेळेचा अपव्यय यापासून मुक्त झालो आहोत का? जर नाही, तर आज प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला विचारण्याची गरज आहे. लोकमान्य टिळक आपल्याला सांगतात, मोठी स्वप्ने पहा, कठोर परिश्रम करा, सत्याचा मार्ग सोडू नका आणि देशासाठी उपयुक्त नागरिक बना. स्वाभिमानाची पेटली ज्योत, स्वाभिमानाची पेटली ज्योत, जागा झाला भारत खरोखरच मोठा. टिळकांच्या विचारांनी घेतली भरारी, आजही प्रेरणा देतात प्रत्येक पिढीला सारी. मित्रांनो, लोकमान्य टिळकांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नव्हता, तो संपूर्ण भारताच्या जागृतीचा प्रवास होता. यापुढे त्यांच्या संघर्षाचा, मंडालेच्या तुरुंगातील जीवनाचा, गीता रहस्याच्या निर्मितीचा आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी संदेशाचा आढावा आपण भाषणाच्या पुढील भागात घेऊया.
मित्रांनो, लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य लढा जसजसा तीव्र होत गेला तसतसे ब्रिटिश सरकार अधिक घाबरू लागले. कारण त्यांच्याकडे मोठे सैन्य नव्हते, मोठी शस्त्रे नव्हती, पण त्यांच्याकडे होते सत्य, धैर्य आणि राष्ट्रप्रेम. हीच त्यांची खरी ताकद होती. ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि दूर ब्रह्मदेशातील आताच्या म्यानमार मधील मंडाले तुरुंगात पाठवले. अनेकांना वाटले की आता टिळक खचून जातील, पण ज्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित असते त्यांना संकटे कधीच थांबवू शकत नाहीत. तुरुंगाच्या कठीण परिस्थितीतही त्यांनी वेळ वाया घालवला नाही. त्यांनी भगवद्गीतेचा सखोल अभ्यास करून गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला: कर्तव्य करत राहा, संकटांना घाबरू नका आणि कर्मयोगाचा मार्ग स्वीकारा. विद्यार्थी मित्रांनो, हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. परीक्षा कठीण वाटली, एखाद्या विषयात कमी गुण मिळाले किंवा एखादे अपयश आले तरी निराश होऊ नका. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्यामुळेच यश मिळते. लोकमान्य टिळकांचे जीवन हे त्यांचे जिवंत उदाहरण आहे. संकटे आली तरी न डगमगले, सत्याच्या वाटेवर सदैव चालले, कर्तव्याचा दीप तेवत ठेवला, टिळकांनी भारताचा स्वाभिमान जागवला. मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी आपल्याला फक्त स्वातंत्र्याचा मंत्र दिला नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. त्यांनी सांगितले की देश मोठा व्हायचा असेल तर त्यातील नागरिकही मोठ्या विचारांचे असले पाहिजेत. आज भारत स्वतंत्र आहे. आपल्या देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा आणि अंतराळ संशोधनात मोठी प्रगती केली आहे. पण विकसित भारत घडवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो? आपण प्रामाणिकपणे अभ्यास करू शकतो, शिक्षकांचा आदर करू शकतो, पालकांचे ऐकू शकतो, शाळा स्वच्छ ठेवू शकतो, पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो, वेळेचे महत्त्व ओळखू शकतो, मोबाईलचा योग्य वापर करू शकतो, खोटे बोलण्याऐवजी सत्याचा मार्ग स्वीकारू शकतो आणि हीच लोकमान्य टिळकांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल. आज प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला एक प्रश्न विचारावा: मी माझ्या देशासाठी काय करू शकतो? देशासाठी मोठे कार्य करण्यासाठी मोठे पद असणे आवश्यक नसते. चांगला विद्यार्थी, प्रामाणिक नागरिक आणि जबाबदार माणूस होणे हीच सर्वात मोठी देशसेवा आहे. ज्ञानाची घेऊया शपथ, ज्ञानाची घेऊया शपथ, देशसेवेची धरूया वाट, टिळकांचे विचार ठेवू हृदयात, भारत घडवू उज्ज्वल भविष्यात. मित्रांनो, आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. पण या प्रगती सोबतच चांगले संस्कार, चारित्र्य, शिस्त आणि देशप्रेम यांचीही तितकीच गरज आहे. ज्ञानाला जर संस्कारांची जोड मिळाली तरच राष्ट्र खऱ्या अर्थाने महान बनते. लोकमान्य टिळकांनी कधीही हार मानली नाही. तुरुंग, संकटे, अपमान, अडचणी काहीही आले तरी ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. म्हणूनच आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांचे जीवन आपल्याला सांगते: मोठी स्वप्ने पहा, मोठे ध्येय ठेवा, मेहनत करा आणि देशासाठी जगण्याचा संकल्प करा. स्वराज्याचा मंत्र अमर राहील, स्वराज्याचा मंत्र अमर राहील. टिळकांचा विचार घराघरात फुलेल. ज्ञान, संस्कार, देशप्रेम जपूया सारे, भारत उज्ज्वल घडवूया आपण सारे. आज या पवित्र जयंतीनिमित्त आपण सर्वजण एक संकल्प करूया: चांगले विद्यार्थी बनूया, चांगले नागरिक बनूया, सत्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि परिश्रम यांचा स्वीकार करूया आणि लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या राष्ट्रसेवेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. शेवटी त्या महान घोषणेने माझे भाषण संपवू इच्छिते: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आज आपण या घोषणेचा नवा अर्थ घेऊया. ज्ञान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, चारित्र्य ही माझी ओळख आहे आणि विकसित भारत घडवणे हे माझे कर्तव्य आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अमर राहोत. भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बालमित्रांनो, अशाच नवनवीन सुंदर भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भाषण आवडले असल्यास एक लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा. धन्यवाद.